कधी कधी असं होतंय ना की खूपच आळस येतो आणि काहीच करा वाटत नाही, फक्त झोपून राहावं असं वाटतंय. आज माझ्यासोबत तसंच झालं होतं. आजच काय सतत माझ्यासोबत असंच होतंय. दिवसाच्या सुरुवातीला आळस आला की मग दिवस पूर्ण बोरिंग आणि खराब जातो. घरची कामं तर बायकांना चुकतच नाहीत. मग आळस करण्यात काही अर्थ नाही म्हणून मी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन लागले स्वयंपाकाला. आणि 2-3 दिवस झालं ब्लॉग पण टाकले नाही. खरं तर कंटाळाच आला होता मला. थोडंसं डिमोटिवेटच होत होतं बरं का. रोज रोज व्हिडिओ टाकून पण व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाहीत, म्हणून नकोच वाटत होतं. मग विचार केले आता तर सुरुवात आहे माझी. अजून तर काही स्ट्रगल नाही माझा यूट्यूबवरती आणि व्हिडिओज पण तेवढे नाहीत. मग हे सगळं कसं शक्य होईल? हळूहळूच का होणं होतील, व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर वाढतील, पण मला पण तेवढीच मेहनत घ्यावी लागेल. म्हणून मी परत आणि स्वतःला मोटिवेट करून लागले व्हिडिओ बनवायला. बघू आता कसं होईल काय नाही ते मला पण माहिती नाही. पण एवढं मात्र माहिती आहे, काही नस करण्यापेक्षा कोशिश तर करूच शकते मी. आता ते होईल न होईल ते पुढचा विषय झाला. आणि आजकाल भरपूर क्रिएटर्स आहेत यूट्यूबवरती आणि त्यातलीच मी पण एक आहे. पण मला माझे 100% देणं महत्त्वाचं आहे. पण उगं बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी करायची सुरुवात केली मी आत्ता. पण सध्या तरी लहान लेकरं आहेत, बाहेर वगैरे जाऊन जॉब करणं शक्य नाही, म्हणून यूट्यूबवरती प्रयत्न चालू आहे. बघू आता काय होते. असं आज जास्तच बकबक झाली वाटते. व्हॉइस ओव्हर करायचं एक होतं आणि दुसरंच बोलले मी. तर हा इडली स्टँड आहे, माझी मम्मी घेऊन आली आहे नवीन मार्केटवरून. एक इडली पात्र आणि डोसा तवा ती घेऊन आली. आता मम्मी आणल्या म्हटल्यावर नो डाऊट ते माझंच होणार आहे. इडली पात्र होता माझा जुना, ते खराब झालाय आणि खूप दिवसापासून घरी इडली बनवून खायची इच्छा होत होती आणि ते घेऊन आले, मला माहिती पण नव्हतं. आणि याला 700 रुपये काहीतरी म्हणत होतं वाटतं. माझी मम्मी बार्गेनिंग करून फक्त 450 रुपयाला घेऊन आली. आणि माझी मम्मी बार्गेनिंग करायला खूप एक्सपर्ट आहे बरं का. आणि मम्मीसारखंच बार्गेनिंग करायला मला पण चांगलंच जमते. आणि 450 रुपयाला म्हणजे बरंच दिले. कायच येते आजकाल 450 रुपयात. पण मला स्टीलचा हवा होता. असो, हा पण खूप छान आहे. नंतर हा एक डोसा तवा. हा तवा खूप छान आहे बरं का. एक नंबर क्वालिटी आहे याची. खूप जाड आहे. हा नॉनस्टिक आहे आणि इंडक्शन बेस पण आहे आणि याचं हँडल एकदम मजबूत आहे. याला स्क्रू वगैरे नाही. फिटिंग खूप छान आहे. आणि याचं हँडल आधीपासूनच जॉईंट आहे, नंतर जोडायचं वगैरे काही नाही. आणि हा तवा मात्र 800 रुपयाचा आहे आणि याच्यात 1 रुपया सुद्धा कमी केलं नाही म्हणून सांगत होती मम्मी. त्यानंतर आज होता पिलूच्या दीदीचा बर्थडे सेलिब्रेशनसाठी आम्ही पण गेलो होतो. आणि हे बघा चिल्लर पार्टी. हे सगळे तिचे फ्रेंड्स आहेत आणि पिल्लूचे पण. नंतर इथे ते येते वेळेस जिलेबी घेऊन आले होते, ते खाल्ली. नंतर तेल वगैरे लावून केस विंचरून घेतले. सध्या माझे केस खूप जास्तच गळत आहेत. मला लग्नाच्या आधी एवढे केस नव्हते बरं का, लग्न झाल्यावरच वाढले आहेत. माझी खूप छोटी वेणी येत होती.